बसून बसून कंटाळ नाही आला का तुला? आला तरी नाईलाज आहे मामासाहेब. म्हणून तर म्हणतोय मी जर चेअरमन झालो असतो ना तर तुला असं बसावं लागलं नसतं वाट बघत. मी तुला चला झाली एकदाची सगळी कामं, आता नीट शिकवा बघू. एक मिनिट मी नीटच शिकवतो. चला मग करूया सुरुवात. बबन आला नाही अजून, आधी त्याला राखी बांधते आणि मग शिकवणी. सुमन, आज तुझं रक्षाबंधन बुडणार. का? अगं काय बबन तिकडे कारखान्यात अडकलाय आणि पुराचं पाणी पुलावर साठलंय, रस्ता बंद आहे. असं कसं? अजून माझी राखी चुकली नाही आणि जवळ बबन येत नाही तोवर माझं मन कशातच लागणार नाही आणि मी शिकणार बी नाही. सुभय अगं पण तू शिकलीच नाहीस तर चेअरमन कशी होणार तू? अरे समर राहू दे, तिच्या मनात नसेल तर कशाला तिला फोर्स करताय उगच? वेड्या बहिणीची वेडी माया जरा समजून घ्या रे. ताई आज रक्षाबंधन, भावा बहिणीचा सण. ताई राखी बांधतेस ना मला? बांधते. वा वा, याला म्हणतात बहिणीचं प्रेम. सुमन, आज तुझा भाऊ बबन तिकडे कारखान्यात अडकलाय, त्यामुळे तुझं रक्षाबंधन बुडणार याचं तुझ्यापेक्षा मलाच वाईट वाटते. ताई, सुमनला तिच्या भावाला म्हणजे बबनला राखी बांधता येत नाहीये म्हणून तिचं कशात लक्ष लागत नाहीये ग. आलोच. काय आहे, वर्षातून एकदाच येणारा बहीण भावंडांचा सण. नरसू, तू जगाच्या पाठीवर कुठेही असशील ना तरी मी रक्षाबंधन काही चुकवणार नाही. हा, जिथे कुठे असशील तिथे येऊन राखी बांधेन तुला. मी सुद्धा जगात कुठेही गेलो ना तरी तुझ्याकडनं राखी बांधायला मी नक्की येईन. सुमे, पाहिलंच ताई, त्या बबनला राखी बांधल्याशिवाय सुमनला काही सुचणार नाही आणि मन कुठं लागलं नाही की ती काय शिकणार? ढेकळं. म्हणजे हिचा चेअरमन पदाचा पत्ता कट. जाधव साहेब, आजपर्यंत माझी राखी कधी चुकली नाही माहित आहे. सुमीची राखी म्हणजे माझं सुरक्षा कवच आहे. त्याच्यामुळे मला सुमीकडनं राखी बांधून घ्यायला गेलं पाहिजेच आहो. त्याच्याशिवाय मला चैन नाही आहो पडणार. बबन ऐक, पोराच्या पाण्यात जाणं म्हणजे रिस्क आहे. का उगाच असं वेड्यासारखं करतोय? रागिनी मॅडम, हॅलो. हा रागिनी मॅडम. अहो बबनराव, कुठे आहात तुम्ही? सुमी बघा डोळ्यात जीव आणून तुमची वाट बघते हो. रडून रडून हाल करून घेतले तिने स्वतःचे. माझं पण इकडं तसंच हाल चालली ती, पण पुराच्या पाण्यामुळे यायला येणं झालं यावं. रिस्क आहे. अहो तुम्ही जर आला नाहीत ना तर सुमीचा जीवही जाऊ शकतो. तुम्ही या बघू, मी म्हणते म्हणून या. तुम्हाला माझी शपथ. नाही, तुम्ही पहिले शपथ सुटली म्हणा आधी. मग या आधी ते लवकर. मी येतो. बबन, ए बबन, काय करतो काय? आता हे आहे कारखान्याचं बजेट. आता याच्यातल्या महत्वाच्या गोष्टी मी यार लक्ष दे ना इकडे, काहीतरी सांगतोय ना मी. पायलट, अरे आज भावा बहिणीच्या प्रेमाचं दिस. माझा भाऊच नाही माझ्या जवळ. मी जवळ बबनला राखी बांधत नाही तर माझ्या जीवाला चैन पडणार नाही आणि ह्या शिकण्यात बी लक्ष लागणार नाही माझं. सुमे, पण तो कसा येणार आता इकडे? सुम्या, सुम्या, बबन
बबनराव आलो का नाही मी आता शपथ सुटली मला. शपथ शपथ. सुटली सुटली. आज सुने आलो मी. बहिणीच्या राखीच्या वडी पुढं त्या पुराच्या पाण्याची वड पण कमी पडली. एक केंडल टूप काढाय पण टाइम घालून नाही पळत आली माता का असा. बबन आता पटकन ट्यूब हे कॅन सगळं काढ आणि तयार हो जा. दे दे दे. 0 मिनिटात तयार होतो लगेच. मी आरतीच बघते. वाहिनी कशी वाटली? साहेब बसायचं. आता सांगा काय शिकायचंय? ही तुम्ही कशा पटापट शिकते बघाच तुम्ही. अरे वा, फुल कॉन्फिडन्स आहे माझ्या बहिणीला. मग सुमी येते प्रत्येक गोष्टीत फुल कॉन्फिडन्स असतो तिचा. मी काय म्हणते सर, आज एवढा सण आहे आणि वेळही झालाय, आपण क्लास नंतर घेतला तर? नाही नाही नाही, ऍक्च्युली आजच्या दिवसभरात जर सुमीला काही कळलं नाही तर दुसरं कोणीतरी चेअरमन होईल असं म्हणत होती मम्मा. पण सर आत्ताच तर तुम्ही म्हणालात ना की सुमीला फुल कॉन्फिडन्स आहे, आणि ज्या माणसाला फुल कॉन्फिडन्स असतो तो कुठलीही गोष्ट कधीही अगदी सहजपणे शिकू शकतो, हो ना? तुम्ही फायनल करून टाका नाव सुमीचं, सुमी मॅडमचं. शेवटी ताई मॅडमची इच्छा आहे. सुमे तू नक्की शिकशील ना पण सगळं? होय, तुम्ही शिकवलं तर पक्का शिकणार. ओके, ठरलं तर मग सुमी चेअरमन होणार. चल 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 चल. मम्मा, डॅडी, मामा, पटकन या खाली. मम्मा, डॅडी, मामा, पटकन या, पटकन या. अरे काय काय झालं काय? मम्मा, सुमी कारखान्याची चेअरमन होणार आहे आणि हे फायनल आहे. हा पण तयारी आहे का तिची? म्हणजे ती शिकली आहे का सगळं? नाही. हो हो, अगं मगाशी स्वयंपाक करताना नाही का शिकवलं मी तुला? हा हा, पण बघा अजूनही हिच्या बोलण्यामध्ये पण आहेच. नीट विचार केलायस ना? हा म्हणजे सुमनची इच्छा नसेल तर नको चेअरमन करायला तिला. नाही मामा, आजपर्यंत मी कधीही मम्माचा शब्द पडू दिला नाही. आता सुमीही तो पडू देणार नाही. जर मम्माची इच्छा असेल की सुमीनं चेअरमन व्हावं तर सुमी चेअरमन होणार. ताई मामासाहेब, अहो मी चेअरमन बनावं म्हणून सासूबाईंनी सगळ्या संचालक मंडळाची माफी मागितली, मोठ्या विश्वासानं माझं नाव जाहीर केलं, आणि आता जर मीच माघार घेतली तर सासूबाईंच्या शब्दाला काय मान राहील का? काय किंमत राहील का? ते काय नाही. मी माझ्या सासूबाईंचा शब्द राखणार, ही सुमी चेअरमन बनणार. अगदी बरोबर सुनी. ओ चेअरमन मॅडम, तुम्ही मॅडम. सुमी मॅडम, चेअरमन मॅडम उठा की. झाली की नाही झोप? हे काय? तुम्ही मॅडम तुमच्यासाठी त्या आणि भित्तीत आणलेत. आणि पाणी बी आणलंय. मग दादा मी आले असते की खाली, तुम्ही कशाला आला? आता तुम्हाला तगलं जागेवर मिळणार. का? अहो आता तुम्ही चेअरमन झालाय ना. मग तुमचा मान ठेवायला नको? काय गरज नाही मान राखायची. मी सुमी आणि सुमीच राहणार. अजिबात नाही. माझी बायको कारखान्याची चेअरमन झालीये तर तिचा मान राखलाच पाहिजे. अजिबात नाही. मी चेअरमन कारखान्यात आहे, घरात मी सुमी आहे.
घ्या. पायलट काय आहे हे सगळं? मला माहिती आहे तुझंच डोसका असणार. मी अगं आता तू साखर कारखान्याची चेअरमन झालीयस, थोडं मिरवायला नको? काय गरज नाही, मला हे मिरवणं काय पटत नाही. ठीक आहे, मग तुम्ही सांगा आता मी काय करायचं. काय ना ग, पहिल्यासारखंच असू द्या सगळं. हं? सुमे, अगं तू साखर कारखान्याची चेअरमन आहेस, मग काहीतरी बदल पाहिजे की नाही? काय लक्ष्मण? हा, बदल पाहिजेत. आता तुम्हाला मान दिलाच पाहिजे. तुम्ही मॅडमची बंधात घालायलाच पाहिजे. बाद झालं बरं का, उगा माझं डोसका फिरवू नका, नाहीतर लय वाईट परिणाम होतील. जावा. लक्ष्मण दादा जा बाबा, जम भडकलेत चेअरमन मॅडम. नंतर तुम्ही मॅडम भालकल्या. पायलट उगा आगाऊपणा करू नकोस हा. अरे बाप रे, कारखान्याची मालकीण आणि एवढे तिखट शब्द शोभत नाही आहे. ते काय मला माहित नाही. मला माहिती आहे ना, पण मला अनुभव आहे गोडव्याचा. जिभेवर आणि उठांवर साखर ठेवायची. मला येत नाही. मी सांगितलं ना, मला अनुभव आहे. थांब, मी शिकवतो तुला. ओठांवर साखर ठेवायची म्हणजे वाघाचे पंजे. अगं तू चिमणी आहेस की वाघीण? तुझ्यासाठी वाघीण. तवा घाबरून राहा मला. काय छान. आता दुःख व्यक्त करायला पण बंदी आहे का मला? ना कोई उमंग है, ना कोई तरंग है, मेरी जिंदगी है क्या एक कटी पतंग है. तो पतंग बारा तुमच्यापेक्षा. त्याला दोरी तरी असते. तुमच्याकडे काय आहे? शेपूट. ताई मॅडमच्या पुढं मागं हलवायला. शालू, एवढा उपमर्द करू नकोस ग माझा. तू एक पोर पदरात टाकायचं जमलं नाही आजपर्यंत. मर्द म्हण. उपमर्द म्हणलंय. मामा साहेब, एवढं मामा साहेब का आला? तुला मारायची का मला? नाही मग आम्ही तर आहे पण नाही. शालू, व्हॉट इज दिस? कोंबडीचं पीस. गुपचूप प्या, नाही तर सगळी पिसं सोलून काढीन. कोंबडीला कशी सोलतात माहितीये ना? दारा. वाटलं होतं चेअरमन बाई बनन, 4 ठिकाणं फिरन, ते हॅरिसला जाऊन इथल्या इथं. कशाचं काय? श्वासला बिनकामाचा नवरा पदरात पडलाय माझ्या. छान. चलो. लक्ष्मण, नको हात लाव इथे. मामा साहेब, तुला काला पडला होता तेलतवल. अरे आता तू हात लावला ना तर थोला नाही, सगळा गाड्या इकडनं बाहेर येईल. मला सांगा, चेअरमन पदासाठी ताई मॅडमनी तुमचं नाव घ्यायला पाहिजे होतं का नाही? त्यांनी कुणाचं नाव जाहीर केलं? तर सुमीचं. ते खानावालीची लायकी तरी आहे का एवढी? तुम्ही नुसतं पुढारी ड्रेस घालून बहिणीची हमाली करत बसा. दुसरं काय जमणार नाही तुम्हाला. चालू, व्हॉट इज दिस? कोंबडीचा पीस. आत्ताच्या आता बहिणीकडे जा आणि तिला जा बिचरा. अजून किती दिवस असं गुलामगिरी सारखं राहायचं इथं ती? तोपर्यंत हा नाडा देत नसते मी. जा आता. हे असं
अयो सुरेश, हा शिऱ्याचा कसला र भारी वास सुटलाय का? मग शिरा बी डबल मस्त होणार आहे आज. वास येऊ दे की. बघू दे किती बाबण्या. तू ग माझ्या शिऱ्यात मन घाल नकोस बर का. माझ्या सुमीसाठी बनवतोय मी शिरा. चेअरमन बाई, मला पण पाहिजे. मग मी दिलेल्या आयडियामुळे सुमी तयार झाली चेअरमन बनायला. मला पण पाहिजे सुमी. हा सुमी, सुमी म्हणतोस तिला? हा अरे चेअरमन बाई म्हणायचं, चेअरमन बाई. हा चेअरमन बाई. काय मस्त वास सुटलाय शिऱ्याचा. हा मग आता शिरा पण डबल मस्त होणार आहे. हा आज माझी पोरगी चेअरमन होणार आहे की नाही, तेव्हा तिचं तोंड गोड करायला पाहिजे. ती बी तालुक्याच्या वर्ल्ड फेमस आचार्याच्या हातच्या शिऱ्यानं. तात्या, आता तुम्ही फक्त आचार्य नाहीत तर मंत्री पाटील कारखान्याच्या चेअरमन बाईचे वडील आहात. हा ऐक बाबन्या, हा चांगले कॉलर टाईट करतोय तिला का सुरे. ही फाटकं बनियन घालून कारखान्यावर जाऊ नको बरं का, नाहीतर चेअरमन बाईंच्या इज्जतीचा फालुदा होयाचा पाक. बाबन्या का बघच तू, आज माझी एक पोरगी चेअरमन आणि दुसरी पोरगी तिची असिस्टंट. हा असा कटात येतो का नाही बघच तू. बनू बनू लवकर बनू. सुरेश, तुम्ही चेअरमन झाली म्हणून एवढा पण गडबड अशी बरी नाही बरं का. तात्या, तुम्ही घरीच थांबा. शिरा आम्ही दोघं घेऊन जातो हा कारखान्यावर. नाही मी येतो की. अहो कशाला, बघा केवढा दम लागलाय तुम्हाला. आणि तुम्ही परत सायकल चालवत चालवत कारखान्यावर येणार. अजिबात नाही. नको नको, सुमी आम्हाला ओरडायची. आम्ही शिरा घेऊन जातो सुमीसाठी. नाहीतर एक काम करतो, सुमीला संध्याकाळी इथेच घेऊन येतो. मग हवं तेवढं कौतुक करा. हा काय बाबांराव, बरोबर ना? तुम्ही चुकीचं का बोलता तेव्हा ते बरोबर आहे. सुरेश, तो शिरा आमच्याकडे दे, आम्ही सुमीचं तोंड गोड करतो. बर चालेल. नरसिंगराव, तुम्ही इथं? भाऊजी बरं झालं आहात. हे गादी खाली काय आहे का बघा ना. का? अहो म्हणजे काहीतरी बांधायला मिळेल ना. गादी खाली पलंग आहे. विनोद कसले करताय भाऊजी. अहो गादीच्या खाली आणि पलंगाच्या वरती बांधायला काहीतरी मिळेल ना मला. काय बांधायला? अहो हे बघा. नरसू, अहो काय ते काय काय तुम्हाला तुमची लाडकी सून नाश्ता करायला बोलवते जा. अनुराधा, तुला नाही का नाश्ता करायचा? आता हे तुम्ही ठरवणार, नाश्ता मी आत्ता करायचा का नंतर ते. ठीक आहे. नरसिंगराव, बघा तुम्हाला काय मिळतंय का बांधायला. नरसू, समरनं जाहीर केलं म्हणून, नाहीतर ती खानावळवाली मला त्या चेअरमन पदाच्या खुर्चीत फार दिवस राहायला नकोय. आपली गत कशी झाली आहे माहिती का. तुला ना मला घाल कुत्र्याला, तरी मी तुला सांगत होतो माझं चेअरमन पद डिक्लेअर कर, त्या सुमनचं चेअरमन पद डिक्लेअर करू नकोस. तू का केलंस? माझ्या तरी कुठे मनात होतं. मला फक्त समरला एवढं पटवून द्यायचं होतं की त्या खानावळवाली विषयी माझ्या मनात राग नाहीये. तिचं नाव फक्त जाहीर करायचं, नंतर तिला घाबरवायचं आणि स्वतःहून माघार गायला लावायची. एवढाच प्लॅन होता आमचा. म्हणजे तुझा आणि रागिणीचा ना? हो. ताई तुला सांगतो, ती रागिणी डबल गेम खेळती आपल्याशी. ताई, तिने तुला समरला पटवून द्यायचं कारण सांगितलं
आणि मला काय म्हणाली, त्या खानावळवालीची फजिती करायची. ताई, मला तर वाटते ना, हा त्या खानावळवालीचा प्लॅन आहे, राजकारण आहे तिचं. तिला काय राजकारणातलं माती कळतंय? तिची झेप फक्त किचन पर्यंतच. हो, पण गेली ना चेअरमन पदाच्या खुर्चीपर्यंत झेप. ताई, हे सगळं त्या रागिणीमुळे होतंय. तू त्या रागिणीला कामावर काढून टाकताय. नाही नाही नाही, खानावळवालीचा काटा काढायला आपल्याला रागिणी कामी येणार. तिचा व्यवस्थित वापर करून घ्यायचा. तिची मदत आपल्याला घ्यावी लागणार नरसू. ताई, तू काय बोलतेस ना, मला अजिबात कळत नाहीये. माझं डोकं भांजाळले फार. असं वाटते ना, हे स्वतःचं डोकं धरावं आणि कुठेतरी जाऊन आपटावं.